नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. इंदापूर येथील अनिल पवार हल्ला प्रकरण 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कठोर कारवाईसाठी उद्या इंदापूर बंदची हाक. इंदापूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व सामाजिक कार्यकर्ते अनिल सुदाम पवार यांच्यावर नगरपालिकेतील बैठक आटपून बाहेर पडत असताना गुरुवार दिनांक 2 रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात तेजस सूर्यवंशी, सूरज गोसावी, बाब्या उर्फ ओंकार राऊत, चिन्मय कुलकर्णी, स्वप्नील जबडे, यश बनसोडे तसेच 2 अनोळखी असे एकूण 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल सुदाम पवार राहणार वडार गल्ली तालुका इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी इंदापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर प्राणघातक जीवघेणा हल्ला करणारे हल्लेखोर व सूत्रधार यांच्यावर तात्काळ संघटित गुन्हेगारी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई व प्राणघातक हल्ल्यानुसार कारवाई करण्याबाबत व या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक 4 रोजी इंदापूर शहर व तालुक्यातील समस्त नागरिक, सामाजिक व सर्वधर्मीय संघटक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने इंदापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.